वसुधाला आई जगत तारिणीनं अर्ध्यावरच नेलं ग. स्वतःसाठी नाही पण माझ्यासाठी आणि वसुधासाठी तरी या लग्नाला उभी राहशील? सांग ना. स्विच ऑफ? अरे बॉस, बॉस ही वेळ फोन स्विच ऑफ करण्याची नाहीये. इथे पूर्ण मिशन स्टेकला आहे. ही निशी बेलसरींकडे एक जरी चुकीचा शब्द बोलली असेल ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. काय करू? दुसरं कोणाला फोन पण नाही करू शकत. मी खोटं बोलतेय तुझ्याशी. तुझी माफी तरी कुठल्या तोंडाने मागू? मी गुन्हेगार आहे तुझी. आणि हे सत्य जेव्हा तुला कळणार आहे ना त्यावेळेस सगळ्यात जास्त त्रास तुला होणार आहे. मला माहितीये ग, पण मी तरी काय करू? माझे हात या कर्तव्याने बांधले गेले. तुझ्या डोळ्यात डोळे घालून बघायची हिंमत नाही होते माझी. ही अपराधीपणाची भावना खातीये मला. असं वाटतंय ना की तुला सगळं खरं सांगून टाकावं. हे लग्न नाहीये, हे फक्त एक मिशन आहे. ज्या केदारवर तू स्वतःच्या नातवापेक्षा जास्त प्रेम करतेस ना तो फक्त माझा एक मित्र आहे. तो माझा नवरा नाहीये. तुझा जीव आमच्यात जास्त अडकत चाललाय. या मिशनच्या शेवटी जिने माझ्यावर माझ्या आईपेक्षा जास्त प्रेम केलंय ना तिला सगळ्यात जास्त दुखावणार आहे मी. माझ्या आईचं सत्य शोधताना तुझ्यावर अन्याय करणार आहे मी. आणि त्यासाठी तू मला माफ करशील का नाही मला नाही माहिती, पण मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही आणि तुझी माफी मागूही शकत नाही मी. तू समजून घ्यावं अशी माझी इच्छाच नाहीये, कारण तेवढी पात्रताच नाहीये माझी. सुमे, मी चुकलीये ग.